हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. अंकेक्षण अर्थात ऑडिटिंग ह्या विषयातील यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण अंकेक्षण म्हणजे काय, अंकेक्षणाची तत्त्वे तसेच अंकेक्षणाची उद्दिष्टे अभ्यासलीत. आज आपण अंकेक्षणाचे फायदे व दोष किंवा मर्यादा अभ्यासणार आहोत. ॲडव्हांटेजेस अँड लिमिटेशन्स ऑफ ऑडिटिंग. सदर विषय TY.BComच्या सेमिस्टर 5साठी अभ्यासाला आहे. तर मित्रांनो, अभ्यासूया ऑडिटिंगचे फायदे व मर्यादा. तर अंकेक्षण हे प्रत्येक व्यवसायासाठी आवश्यक आहे असं आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलं. काही व्यवसायांना ते कंपल्सरी नसलं, अनिवार्य नसलं तरीसुद्धा ते अंकेक्षणामुळे अनेक फायदे प्राप्त होत असतात. त्यामुळे अंकेक्षण करून घेणं हे आवश्यक बनलेलं आहे आणि त्यामुळेच अंकेक्षण हे प्रत्येक व्यवसायामध्ये केलं जात असतं. तो व्यवसाय लहान असेल, मोठा असेल, वैयक्तिक असेल, भागीदारी संस्था असेल किंवा एखादी कंपनी असेल, अशा प्रत्येक व्यवसायासाठी अंकेक्षण अर्थात हिशोब तपासणी करणं ही आजच्या काळाची गरज आहे. तर त्यानुसारच अंकेक्षणाचे फायदे आपल्याला सांगता येतील. ॲडव्हांटेजेस ऑफ ऑडिटिंग. पहिला फायदा मी दिलेला आहे, लेखापुस्तके अद्ययावत राहतात. म्हणजेच आजच्या काळात प्रत्येक उद्योग व व्यवसायाचे हिशोब ठेवणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्व हिशोब तपासणीच्या कार्यालासुद्धा प्राप्त झालेलं आहे. हिशोब ठेवणं ही गरज आहे असं म्हटलं जातं आणि हिशोब तपासणी ही चैन किंवा विलास आहे असं पूर्वी म्हटलं जात होतं. परंतु आजच्या काळामध्ये अंकेक्षण हे व्यवसायाचं टीकात्मक परीक्षण करण्यासाठी कायद्यानुसार पात्र व्यक्तीकडून करून घेणं हे आवश्यक झालेलं आहे. आणि अंकेक्षकात जी माहिती प्राप्त होते त्या माहितीच्या आधारे अंकेक्षक व्यवसायाच्या पुस्तकांची प्रामाणिकता निश्चित करत असतो आणि त्यामुळे अंकेक्षणामुळे पैशाचा व वेळेचा अपव्यय होतो असं जे पूर्वी म्हटलं जात होतं, हे म्हणणं तेवढंसं आजच्या काळामध्ये योग्य ठरत नाही. व्यावसायिकाने दिलेल्या माहितीच्या आधारे अंकेक्षक हा अहवाल देत असतो आणि ही माहिती व्यावसायिक देत असतो. म्हणजेच व्यावसायिकाला सर्व लेखापुस्तके अद्ययावत ठेवावी लागत असतात. तो व्यवसाय एकल व्यापारी असेल, भागीदारी संस्था असेल, खाजगी संस्था, सार्वजनिक बँका, विमा कंपनी, इतर बँका, ह्या सर्वांना लेखापरीक्षणाची जशी गरज असते त्याचप्रमाणे अंकेक्षणाची सुद्धा गरज ही आहे. म्हणजे अंकेक्षण हे कायद्याने अनिवार्य किंवा बंधनकारक केलेलं आहे. अंकेक्षण ही अत्यावश्यक गोष्ट झालेली आहे. त्यामुळेच आपण असं म्हणू शकतो की अंकेक्षण हे प्रत्येक व्यवसायासाठी फायद्याचं ठरत असतं. त्यामध्ये पहिला फायदा आपण बघतोय, लेखापुस्तके अद्ययावत राहतात. अंकेक्षणाच्या कार्यामुळे व्यावसायिक लेखापुस्तकं आणि वार्षिक नोंदी वेळेवर पूर्ण करतात आणि त्यामुळे ही पुस्तके वर्षभर अखंडपणे लिहिली जात असल्यामुळे ते अद्ययावत ठेवले जात असतात. कारण ह्या पुस्तकांशिवाय अंकेक्षण करणं शक्य होत नाही. त्यामुळे कर्मचारी वर्गसुद्धा दक्ष राहतो आणि हिशोब किंवा लेखापुस्तके काळजीपूर्वक लिहित असतो. त्यानंतर दुसरा फायदा आहे, व्यवसायाचं सत्य स्वरूप समजतं. अंकेक्षणामुळे व्यवसायाची सत्य, खरी आणि वास्तव माहिती मिळत असते आणि वास्तव आर्थिक परिस्थिती समजण्यासाठी अंकेक्षण हे मदतशीर ठरत असतं. हिशोबांच्या पुस्तकांवरूनच उद्योग व्यवसायाची वार्षिक खातीही किंवा वार्षिक पत्रकं तयार करण्यात येतात आणि त्यावरून व्यावसायिकाला आपल्या व्यवसायाच्या खऱ्या आर्थिक स्थितीचं ज्ञान होत असतं आणि त्या आधारावर तो आपल्या पुढील धोरणांचा विचार करत असतो, पुढील योजना आखत असतो. त्यामुळे व्यवसायाचं सत्य स्वरूप समजण्यासाठी, वास्तविकता समजण्यासाठी अंकेक्षण करून घेणं महत्त्वाचं आहे आणि अंकेक्षणामुळे हा फायदा व्यवसायाला मिळत असतो. त्यानंतर पुढचा फायदा आहे, चुका व अफरातफरींना आळा बसतो. वर्षभर ही प्रोसेस सुरू असते बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करण्याची, लिहिण्याची आणि त्यामुळे कर्मचारी हा दक्ष असतो आणि चुका आणि अफरातफरी, लबाडी ह्या उघडकीस येत असल्यामुळे असे प्रकार कर्मचाऱ्यांकडून घडून येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपलं चारित्र्य हे अबाधित राखावं लागतं. आणि कर्मचाऱ्यांच्या चारित्र्याची पूर्ण कल्पना अंकेक्षणामुळे येत असल्यामुळे, तसेच कर्मचाऱ्यांच्या कुशलतेची कल्पना येत असल्यामुळे कर्मचारी जबाबदारीने वागतात. भविष्यकाळात कोणत्या कर्मचाऱ्यावर जबाबदारी
सोपवायची हे सुद्धा त्यामुळे आपल्याला निश्चित करता येतं। अंकेक्षणामुळे कर्मचारी वर्गास धाक बसतो आणि अफरातफर किंवा लबाड्या सहसा होत नाहीत। त्यानंतर चौथा फायदा आहे अंकेक्षणाचा, हिशोब पद्धतीतील दोष दूर करता येतात किंवा उणिवा दूर करता येतात। अंकेक्षणामुळे हिशोबाची पुस्तकं तपासली जात असल्यामुळे लेखापाल किंवा हिशोब तपासनीस तसंच सर्व कर्मचारी हिशोब योग्य प्रकारे काळजीपूर्वक लिहित असतात। त्यामुळे त्यात काही चुका, दोष, उणिवा जर राहून गेल्या तर अंकेक्षक सदरची चूक, दोष किंवा उणिवा शोधून काढतो, दाखवून देतो आणि पुन्हा त्या चुका किंवा उणिवा होऊ नये यासाठी मार्गदर्शनसुद्धा करत असतो। त्यामुळे हिशोबाच्या कार्याचा दर्जा हिशोब तपासणी होत असल्यामुळे हिशोबांच्या कार्याचा दर्जा हा सुधारत असतो। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे भागधारकांचे हित साधले जाते। भागधारक हे कंपनीचे मालक म्हणून संबोधले जातात, परंतु भागधारक हे सर्वत्र विखुरलेले असतात। ते एकाच ठिकाणी नसतात किंवा एकाच शहरात राहणारे नसतात। तर अशा विखुरलेल्या भागधारकांकडून कंपनीच्या कारभारावर नीट लक्ष ठेवले जाऊ शकत नाही। त्याकरता कंपनीचा कारभार भागधारकांनी निवडून दिलेल्या संचालकांमार्फत केला जात असतो। तर अशा वेळी संचालकांनी आपल्या स्वतःच्या आर्थिक लाभासाठी किंवा फायद्यासाठी स्वार्थाने भागधारकांचे जर काही नुकसान केले तर अशा वेळेस भागधारकांची खात्री किंवा विश्वास कंपनीवरचा नष्ट होईल आणि भागधारक हे कंपनीमध्ये भाग गुंतवण्यासाठी धजणार नाहीत, भांडवल पुरवण्यासाठी ते तयार होणार नाहीत। तर असं होऊ नये यासाठी संचालकांवर नियंत्रण प्राप्त करून घेण्यासाठी अंकेक्षण हे महत्त्वाचं आहे। अंकेक्षणामुळे अंकेक्षित झालेल्या लेखांवरून संचालकांची कार्यप्रणाली लक्षात येत असते। संचालकांनी जे कार्य केलेलं आहे, संचालकांनी जे हिशोब ठेवलेले आहेत ते कशा पद्धतीचे आहे, त्यामध्ये काही उणिवा किंवा त्रुटी आहेत का, ते चोख आहेत किंवा नाही, पारदर्शक आहेत किंवा नाही हे लक्षात येत असतं। त्यामुळे अंकेक्षक ह्या संचालकांनी केलेल्या लबाड्या, चुका इत्यादीबाबतचा आपला अहवाल देत असतो किंवा संचालकांच्या कार्यप्रणालीबद्दल आपलं मत व्यक्त करत असतो। त्यामुळे संचालकांच्या गैरकारभारावर नियंत्रण हे प्रस्थापित होत असतं आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो की अंकेक्षणामुळे भागधारकांचं हित साधलं जातं। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे 6वा मुद्दा, कर्ज मिळणं सुलभ होतं। प्रत्येक उद्योग व्यवसायाला वेगवेगळ्या बाबींसाठी, वेगवेगळ्या कार्यासाठी कर्ज पुरवठ्याची आवश्यकता असते। त्याशिवाय व्यवसायाची प्रगती होत नाही। असा कर्ज पुरवठा विविध बँका, वित्तीय संस्था, अनेक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन करत असतात। तर असा कर्ज पुरवठा बँका किंवा वित्तीय संस्था व्यवसायाला करत असतील तर अंकेक्षित हिशोबांवर, नफा तोटा पत्रकावर किंवा ताळेबंदावर विश्वास ठेवून ह्या बँका उद्योगांना कर्ज पुरवठा करत असतात। तर हा कर्ज पुरवठा किती प्रमाणात करायचा किंवा नाही हा निर्णय घेण्यासाठी बँकांना किंवा वित्तीय संस्थांना या अहवालामुळे, अंकेक्षकाच्या अहवालामुळे मदत होत असते। त्यामुळेच व्यवसायाला जर कर्ज मिळवून घ्यायचं असेल, सुलभतेने मिळवून घ्यायचं असेल तर त्यांनी बुक्स ऑफ अकाउंट्स तर मेंटेन केलेच पाहिजे, परंतु अंकेक्षणसुद्धा करून घेतलं पाहिजे, हिशोब तपासणी करून घेतली पाहिजे। याचा फायदा व्यवसायाला होत असतो। कर्ज मिळण्यासाठी प्रक्रिया ही सुलभ होते, म्हणजेच अंकेक्षित लेखांमुळे उद्योग व्यवसायास कर्ज मिळणे सुकर होते, सोपे होते। त्यानंतर भांडवल उभारणीस मदत हा 7वा मुद्दा आहे। भांडवल उभारणीसाठी व्यवसायाला मदत होते। आपण 6व्या मुद्द्यामध्ये पाहिलं की कर्ज मिळण्यासाठी सुलभ होतं ज्यावेळेस अंकेक्षित अहवाल व्यवसायाने बनवलेला असेल, अंकेक्षण करून घेतलेलं असेल। व्यवसायाचा चोख व्यवहार तसंच पारदर्शकता अंकेक्षक अहवालावरून दिसत असेल तर व्यवसायाला भांडवल मिळण्यासाठी जास्त त्रास होत नाही। तर ज्याप्रमाणे उद्योग व्यवसायाला कर्ज पुरवठ्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे स्वतःचं भांडवलसुद्धा जास्तीत जास्त उभारणं हा व्यवसायाचा कल असतो। त्यामुळे प्रत्येक उद्योगात स्वतःचे भांडवल असले तर व्यवसायाचा विस्तार करायचा असेल तर उद्योगाला त्याचा फायदा होत असतो। नवीन प्रकल्प सुरू करता येतात आणि या सर्वांसाठी भांडवलाची जी आवश्यकता असते ते भांडवल भाग विकून किंवा कर्जरोखे विकून उभारले जात असते।
आणि ज्या व्यक्तीला भागांमध्ये किंवा कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करायची आहे तेव्हा ती व्यक्ती त्या व्यवसायाचं प्रसिद्ध झालेलं अंकेक्षित नफा तोटा पत्रक, ताळेबंद यांच्यावर विश्वास ठेवतात व गुंतवणूक करायची की नाही याबाबत निर्णय घेत असतात. म्हणजेच अंकेक्षित लेखे हे भांडवल उभारणीस मदत करत असतात असं म्हणता येईल. त्यानंतर 8वा मुद्दा आहे नुकसान भरपाईसाठी सुलभ. उद्योग व्यवसायाचा व्याप जर मोठ्या प्रमाणावर असेल तर व्यवसायाच्या चल किंवा अचल मालमत्तेचा विमा हा काढलेला असतो आणि अपरिहार्य कारणामुळे जर काही नुकसान झाले, उदाहरणार्थ आग लागली, नैसर्गिक आपत्ती आली इत्यादी कारणामुळे जर व्यवसायाचं नुकसान होत असेल, हानी होत असेल व्यवसायाला, तर विमा कंपनीकडे नुकसान भरपाई मागण्यासाठी अंकेक्षकाने जे काही अहवाल दिलेले आहे त्यातल्या नोंदी उपयोगी ठरत असतात आणि त्याद्वारे नुकसान भरपाई मिळू शकते. त्यानंतर व्यवसायाच्या नावलौकिकात वाढ होते. उद्योग व्यवसायाचे हिशोब तपासलेले असतात, त्यामुळे ते बरोबर आहे किंवा नाही हे उद्योगाचे नफा तोटा पत्रक तसंच ताळेबंद तपासल्यानंतर कळत असतं. नफा तोटा पत्रक, ताळेबंद योग्य व वास्तव चित्र दर्शवतात किंवा नाही याचं प्रमाणपत्र हिशोब तपासणीस देत असतो. त्यामुळे संस्था किंवा उद्योग व्यवसायाशी संबंधित लोकांमध्ये ह्या व्यवसायाच्या कारभाराबाबत एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो. त्यामुळे व्यवसायाच्या नावलौकिकामध्ये वाढ होत असते, व्यवसायाचं गुडविल हे वाढत असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा कर आकारणीसाठी सोयीचे होते. प्रत्येक उद्योग व्यवसायास त्याच्या स्वरूपानुसार सरकार दरबारी अनेक प्रकारचे कर भरावे लागत असतात. उदाहरणार्थ विक्री कर, उत्पन्न कर, संपत्ती कर इत्यादी. अशा करांचा भरणा करण्यासाठी आकारित केलेले कर जे आहे ते कॅल्क्युलेशनसाठी बनवलेले लेखे हे उपयुक्त ठरत असतात. हे लेखे जर विश्वसनीय असतील, बुक्स ऑफ अकाउंट्स हे विश्वसनीय असतील तर ती अधिकृत आणि योग्य समजली जातात आणि त्या आधारे कर आकारणी होऊ शकते किंवा कर भरणा केला जाऊ शकतो. म्हणजेच कर कॅल्क्युलेशनसाठी हे बुक्स ऑफ अकाउंट्स तपासलेले जे आहेत ते उपयुक्त ठरत असतात. त्यानंतर शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा न्यायालयात पुरावा म्हणून उपयोग. कोणत्याही व्यवसायातील देणे घेणे याबाबत काही वादग्रस्त मुद्दे जर उपस्थित झाले आणि त्या संदर्भात जर न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला असेल, न्यायनिवाडा हवा असेल तर अंकेक्षित झालेले हिशोब पुस्तके न्यायालयामध्ये ग्राह्य समजले जातात आणि कायद्याच्या दृष्टीने अंकेक्षित हिशोबपत्रके हे अधिकृत समजले जातात आणि ह्या हिशोबपत्रकाद्वारे न्यायालयामध्ये दाद मागता येते किंवा न्यायालयात पुरावा म्हणून ते सादर करता येतात. तर हे अनेक फायदे अंकेक्षणाचे आहे. त्या फायद्यांचा विचार करता अंकेक्षक हा ज्या व्यवसायाचं अंकेक्षण करणार आहे त्या व्यावसायिकाचा म्हणजे पक्षकाराचा मित्र, हितचिंतक, तारक, मार्गदर्शक तसेच रक्षक आहे असं जर आपण म्हटलं तर त्यामध्ये अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण ह्या फायद्याद्वारे अंकेक्षक हा व्यवसायाला अंकेक्षण करून मदतच करत असतो. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की व्यवसायामध्ये लेखाकर्म अर्थात अकाउंटिंग हे काम जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच अंकेक्षण म्हणजेच ऑडिटिंग हे कामसुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजेच पूर्वीची जी संकल्पना आहे की लेखाकर्म आवश्यक आहे आणि अंकेक्षण हे विलास किंवा चैन आहे, ही संकल्पना आता मागे पडते आहे, चुकीची ठरत आहे. हे विधान चुकीचं ठरत आहे आणि ह्या विधानाचा सुरुवातीचा भाग जो आहे की लेखाकर्म आवश्यक आहे तेवढंच अंकेक्षणसुद्धा आवश्यक आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच अनेक उद्योग व्यवसायांना जर जमा खर्च लिहिण्याची सक्ती नसली तरीसुद्धा उद्योजक किंवा व्यावसायिक हा जमा खर्च कोणत्या ना कोणत्या प्रकारे लिहित असतो. त्याचप्रमाणे अंकेक्षणसुद्धा करून घेणं हे आवश्यक आहे असं आपल्याला नमूद करता येईल. आणि कंपनी कायदा 1956च्या सुधारित 2013च्या कायद्यानुसार स्थापन झालेल्या विविध कंपन्यांना या कायद्यातील तरतुदीनुसार आपापल्या वार्षिक खात्यांचं अंकेक्षण हे करून घ्यावं लागतच असतं. त्यामध्ये सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था, धर्मदाय संस्था, सार्वजनिक ट्रस्ट यांनाही आपल्या वार्षिक खात्यांचं अंकेक्षण करून घ्यावं लागतं. मात्र जे काही एकल व्यापारी भागीदारी संस्था आहे यांना लेखाकर्माची जबाबदारी असली आणि अंकेक्षणाची सक्ती नसली तरीसुद्धा ह्या संस्था
आयकर, विक्री कर या कायद्यानुसार कर आकारणीची रक्कम कॅल्क्युलेशनसाठी आणि हे कर सरकार दरबारी भरावयाचे असल्यामुळे आपल्या हिशोबांची नोंदणी बरोबर आहे किंवा नाही हे तपासून घेण्यासाठी अंकेक्षण करीत असतात. म्हणजेच सहकारी संस्था किंवा ज्या कंपनी कायद्यानुसार स्थापन झालेल्या संस्था आहे त्यांच्या अंकेक्षणा इतकंच महत्त्वाचं हे एकल व्यापारी असेल किंवा भागीदारी संस्था असेल यांनासुद्धा अंकेक्षण हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे अंकेक्षण हे लक्झरियस आजच्या काळामध्ये राहिलेलं नाही, विलासी किंवा चैनी गोष्ट राहिलेली नाही, तर ही संकल्पना महत्त्वाची आणि उपयुक्त आहे. तर प्रत्येक गोष्टीचे काही फायदे असतात, त्याप्रमाणे काही मर्यादासुद्धा असतात. त्याचप्रमाणे अंकेक्षणाच्या सुद्धा काही मर्यादा आहेत, काही दोष आहेत. अंकेक्षणाचे जे आपण फायदे पाहिले ते फायदे विचार जर केला तर फायदे अतिशय प्रभावी असल्यामुळे जे मी दोष आता या ठिकाणी वर्णन करणार आहे ते दोष त्यापुढे फिके पडतात. त्यामुळेच अंकेक्षण करणं हे महत्त्वाचं आणि आवश्यक आहे आपण म्हणू शकतो. तर पहिला दोष आहे मोठ्या प्रमाणावरील व्यवहार असलेले व्यवसायाचे अंकेक्षण करणे किचकट. अर्थात ज्या उद्योग व्यवसायाचा कारभार खूप मोठ्या प्रमाणावर असतो म्हणजेच व्यवहार मोठ्या प्रमाणात असतात तेथे अंकेक्षण करणं म्हणजे एकदाच अंकेक्षण करणं हे किचकट ठरत असतं आणि योग्य ठरत नसतं. त्यामुळे अंकेक्षण ही अव्याहतपणे चालणारी प्रक्रिया असं त्या ठिकाणी राबवावी लागते. मध्यवर्ती अंकेक्षण, इंटरिम ऑडिटिंग वगैरे त्या ठिकाणी ही संकल्पना राबवावी लागत असते. परंतु साधारणतः प्रत्येक व्यवसायाचं अंकेक्षण हे वर्ष संपल्यानंतर केलं जात असतं. त्यामुळे मोठे व्यवहार ज्या कंपनीचे व्यवसायाचे आहे त्या ठिकाणी अंकेक्षण करणं म्हणजे जिकिरीचं कार्य ठरत असतं. त्यामुळेच काही मर्यादा पुढे दिलेल्या आहेत. पुढची मर्यादा आहे सर्वच हिशोबांचं अवलोकन करणं कठीण असतं. अंकेक्षण करताना सर्वच हिशोबांचं किंवा कागदपत्रांचं पूर्ण अवलोकन केलंच जाईल असं नाही. अवलोकन करणं कठीण जात असतं कारण हिशोब पुस्तकं मोठ्या प्रमाणावर असतात आणि वर्ष संपल्यानंतर त्यांचं एकदा अंकेक्षण करणं हे कठीण काम, जिकिरीचं काम ठरत असतं. त्यानंतर पुढची मर्यादा आहे कालमर्यादा असल्यामुळे काही चुका अफरातफरी शोधून काढणं अशक्य. तर कोणत्याही व्यवसायाचा किंवा उद्योगाचे लेखापरीक्षण करत असताना त्याचप्रमाणे अंकेक्षण करताना सर्व व्यवहारांचं अंकेक्षण होणं आवश्यक असतं. परंतु अंकेक्षकाला काही मर्यादा येतात. त्यामध्ये कालमर्यादा ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि कालमर्यादा असल्यामुळे काही गोष्टी ह्या गृहीत धरून त्यावर विश्वास ठेवून चुका अफरातफरी शोधत असताना ठराविक व्यवहारांचेच अंकेक्षण केलं जात असतं आणि बाकी गोष्टी ह्या गृहीत धरल्या जात असतात. या गोष्टी बरोबर आहेत असं कन्सिडर केलं जात असतं. उदाहरणार्थ जर मशिनरी खरेदी केलेली असेल तर मशिनरी खरेदीची जी काही कागदपत्र आहेत ती कागदपत्र जर मोठ्या प्रमाणावर मशिनरी खरेदी केलेली असेल त्यावेळेस सर्व कागदपत्र तपासणं शक्य नसतं. त्याचप्रमाणे सगळ्यांचं व्हॅल्युएशन करणं शक्य नसतं. त्यामुळे व्यावसायिकाने जी काही माहिती पुरवलेली आहे ती माहिती गृहीत धरली जाते, योग्य आहे असं गृहीत धरलं जातं आणि अंकेक्षण हे केलं जात असतं. अंकेक्षक हा शेरा योग्य असा शेरा देत असतो. त्यामुळे अनेक भागांचं अंकेक्षण केलं जात नसल्यामुळे त्यात चुका किंवा अफरातफरी तशाच राहून जातात. त्यामुळे अंकेक्षणाचा जो काही मूळ उद्देश आहे पारदर्शीपणा किंवा आपण म्हणू शकतो की योग्य किंवा वास्तविक माहिती दर्शवणं तो बऱ्याच वेळेला साध्य होत नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आर्थिक वर्ष संपल्याबरोबरच लेखाकर्माचे काम संपणं आवश्यक असलं तरी त्यासाठी घाई होते व अंकेक्षण फक्त औपचारिकता राहतं. प्रत्येक उद्योग व्यवसायाचं आर्थिक वर्ष संपल्याबरोबरच लेखाकर्माचं काम संपणं आवश्यक असतं. मात्र प्रत्यक्षात असं दिसून येत नाही. आर्थिक वर्ष संपल्यानंतरसुद्धा पुष्कळ दिवसापर्यंत हिशोब तपासणीचं किंवा हिशोब लिहिण्याचं काम हे सुरू राहतं. त्यामुळे अंकेक्षणाला सर्व व्यवहारांचं अंकेक्षण करणं शक्य होत नाही. त्यामुळे अंकेक्षण काही वेळेस फक्त औपचारिकता राहते. घाईघाईने अंकेक्षण ही प्रक्रिया अवलंबून घाईघाईने ती पूर्ण करावी लागते. त्यानंतर पुढची मर्यादा आहे अंकेक्षण करण्यासाठी बऱ्याच वेळेला परिचयाच्या अंकेक्षकाची नियुक्ती केली जाते. ही सगळ्यात मोठी मर्यादा किंवा सर्वात मोठा दोष म्हणता येईल.
काही वेळेस अंकेक्षक नेमणूक करत असताना परिचयाची व्यक्ती अंकेक्षक म्हणून नेमली जाते. परिचयाच्या व्यक्तीला संबंधित व्यक्तीला नियुक्ती दिली जात असते आणि अशी परिचयाची व्यक्ती त्या व्यवसायामध्ये काही दोष शोधून काढू शकत नाही आणि शोधून काढत असली तरी ती ते दोष दर्शवत नाही. सर्व काही ऑल वेल आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, ऑल इज वेल अशा पद्धतीचा शेरा देण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीचा असतो. त्यामुळे अंकेक्षकाची जी नियुक्ती केलेली आहे त्या अंकेक्षकाचा तेवढासा प्रभाव, नैतिक प्रभाव त्या व्यवसायावर राहत नाही. त्या व्यवसायाच्या कर्मचारी वर्गावर नैतिक प्रभाव राहत नाही आणि त्यामुळे अंकेक्षण हे ज्याप्रमाणे व्हायला हवं व्यवस्थित किंवा काटेकोरपणे त्याप्रमाणे ते होत आहे. ह्या काही मर्यादा अंकेक्षणाच्या आहेत, परंतु जर आपण योग्य काळजी घेऊन आणि व्यवस्थितपणे हिशोब आपण वर्षभर मेंटेन केले आणि वर्ष संपल्याबरोबर लेखापरीक्षण काम संपलं आणि त्रयस्थ व्यक्तीची अंकेक्षक म्हणून नेमणूक केली आणि ह्या व्यक्तीने जर अंकेक्षण त्या व्यवसायाच्या व्यवहारांचं केलं तर निश्चितच अंकेक्षण ही प्रक्रिया व्यवसायासाठी फायदेशीर ठरू शकत असते. म्हणजे अंकेक्षणाचे फायदे हे जास्त प्रभावी जाणवतात. त्यामुळे प्रत्येक व्यवसायाने अंकेक्षण करून घेणं हे फायद्याचं आहे. तर ह्या ठिकाणी आपण थांबूया. यानंतर आपण यानंतरच्या भागामध्ये अंकेक्षणाची तत्त्वे, अंकेक्षण करत असताना लक्षात घ्यावयाची मूलभूत तत्त्वे, तसंच अंकेक्षणाचं नियोजन करत असताना लक्षात घ्यावयाचे विविध मुद्दे किंवा पायऱ्या अभ्यासणार आहोत. तर इथे थांबूया. धन्यवाद. हॅव अ नाईस डे. थँक्यू.